नमस्कार वाचक हो. इंद्रायणीचं पसायदान या चॅनलवर नवीन कथा सुरू करत आहे. कथेचे अपडेट्स घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथेचं नाव आहे संधिकाली या अशा. ऐकलत का? रामराव सुमनताईंना आवाज देत देवघरात आले. सुमनताई देवघरात पोथी वाचत बसल्या होत्या. पोथी वाचता वाचता त्यांनी एक जळजळीत कटाक्ष रामरावांकडे टाकला आणि हातानेच थांबा असा इशारा करून परत पोथी वाचायला लागल्या. रामरावांच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच रुंदावल्या. ते परत हॉलमध्ये येऊन बसले. 15-20 मिनिटांनी सुमनताई तिथं आल्या. झालं का देवाला छळून? रामराव उपहासानं म्हणाले. काहीही काय बोलता हो? सुमनताई म्हणाल्या. पोथी वाचताना असा नवऱ्याकडं जळजळीत कटाक्ष टाकला की जास्त पुण्य मिळतं का? रामराव हसतच थट्टेनं बोलले. तुमचं आपलं काहीतरीच. नेमकं मी पोथी वाचायला बसले की तुम्हाला कसं बरं काही आठवतं? नाहीतर दिवसभर त्या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेले असता, तेव्हा बरं काही सुचत नाही. मुद्दामच सुचतं तुला त्रास द्यायला. हे बघा, आता चहासाठी म्हणत असाल तर मी आता चहा ठेवणार नाही. सकाळपासून 4-5 कप चहा पिऊन झाला. चहा मागत नाहीये. तुला आवाज दिला म्हणजे चहाच हवा असतो असं आहे का? आज संध्याकाळपासून आपण दोघे बागेत फिरायला जात जाऊ हेच सांगायचं होतं. रामराव म्हणाले. आता हे कसलं खूळ? खूळच समज हवं तर, पण जायचं म्हणजे जायचं. हो, आणि मुलांना काय सांगणार? हेच की बागेत फिरायला जातोय. आत्ता या वयात शोभतं का असलं? असं बोलते जसं काही घरातून पळून जातोय आपण. अगं लग्न झालंय आपलं, बायको आहेस तू माझी, आणि मी तुझा नवरा. एक मुलगा, सून, एक नातू आहे आपल्याला. ते काही नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. अर्पिता 5:30ला येते. ती आली की चहा घेऊन बरोबर 6 वाजता आपण फिरायला जाऊ. म्हणजे चावी कुठे ठेवायची वगैरे प्रश्न उद्भवणार नाही. आणि हो, रोजच जायचं, कळलं? रामराव कडक आवाजात म्हणाले. त्यावर सुमनताईंनी मान डोलवली आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या. ह्यांचं काय जातं फिरायला चल म्हणायला? सकाळपासून बाहेर गेलेलं लेकरू थकून भागून घरी येईल आणि आल्या आल्या तिला असं गॅसजवळ उभं करायचं होय? सून असली म्हणून काय झालं? लेकीसारखीच तर आहे माझ्या. जसा माझा सोहम तशी माझी अर्पिता. सकाळीच उठून सर्व आवरून कॉलेजात जाते. तिथंही 100-200 पोरांसमोर उभं राहून शिकवते. सोपं आहे वय नोकरी करणं? आणि परत घरी आली की तिला घरातलंही पुरतंच की. इतके वर्ष झाले मी घरीच असते. घरकाम काय असतं ते आमच्यासारख्या घर सांभाळणाऱ्या बायकांना विचारा. घर आणि नोकरी, खरंच किती तारेवरची कसरत होत असेल ना. आणि यांचं एक वेगळंच खूळ सुरू झालं. घरात असलं की तेवढीच मदत होते अर्पिताला. तेवढा जास्त वेळ ती अर्णवला देऊ शकते. अर्णवसोबत खेळणं, त्याचा अभ्यास, आजकाल शाळेचे काय ते प्रोजेक्ट काय असतात ते सवडीनं करायला वेळ मिळतो. नाहीतर आमचं लेकरू कुठं, कसं आणि कधी मोठं झालं आम्हालाही कळलं नाही. स्वतःशीच बडबडत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सुमनताईंनी कणिक भिजवून ठेवली. फ्रीजमधून भाजी काढून ती धुवून चिरून ठेवली. बरोबर 5:30 वाजता अर्पिता कॉलेजमधून घरी आली. वा आई, घरात आल्या आल्या असा अद्रक घालून केलेला चहाचा सुगंध नाकात गेला ना की दिवसभराचा शीण असाच पळून जातो. आलेच 2 मिनिटात फ्रेश होऊन, अर्पिता घरात येत बोलली. सुमनताईंनी तोपर्यंत तिघांचा चहा गाळला आणि चहाचे कप डायनिंग टेबलवर ठेवले. अर्पिता लगेच बाहेर आली. रामराव आणि अर्पिताच्या गप्पा सुरू झाल्या. रामराव निवृत्त शिक्षक आणि अर्पिता इंग्रजी विषयाची प्राध्यापक. त्यामुळे दोघांना बोलायला विषय भरपूर सापडायचे. त्यातल्या त्यात दोघांनाही राजकारणाची आवड. तो विषय निघाला की मग चर्चेला पूर्णविराम मिळायचाच नाही. इतक्यात रामरावांचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 6 वाजत आले होते. त्यांनी सुमनताईला खुणावलं. सुमनताईंनी मान हलवून नकार दिला. अर्पिताचं लक्ष दोघांवरही होतं. अर्पितानं उगीच खाकरल्यासारखं केलं तसे रामराव दचकले. अर्पिता, आम्ही दोघे जरा बाहेर एक चक्कर मारून येतो, रामराव म्हणाले.
विचारताय की सांगताय? अर्पिताच्या या वाक्यावर दोघे दचकलेच. ठीक आहे, जाऊन या, अर्पिता म्हणाली. तसे रामराव आणि सुमनताई उठून बाहेर जायला निघाले. आई, थांबा थोडं, दोघे दाराजवळ चप्पल घालत होते. इतक्यात अर्पिताने सुमनताईंना आवाज दिला. अर्पिता आणि रामराव सुमनताईंना फिरायला जाऊ देईल ना? की तिला आवडलं नसेल दोघं फिरायला जात आहेत ते? काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.